कोल्हापूरचा बाप्पा दर्शन या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण आज परिसरामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणचे बाप्पा कसे आहेत, मंडळांच्या सजावटी देखावे कसे आहेत, त्यांच्या समाजकार्यामध्ये असलेले योगदान कसं आहे, मिरवणूक असेल विसर्जन असेल, या मिरवणुका नेमक्या त्यांच्या कशा असतात सर्वच जाणून घेऊया। चला तर मग कोल्हापूरचा चिंतामणी शहीद भगतसिंग तरुण मंडळ या मंडळाच्या बाप्पाचं आपण आज दर्शन घेतोय। नेमका त्यांचा बाप्पा कसा आहे जाणून घेऊयात। नमस्कार। नमस्कार मॅडम। आपल्या मंडळाची स्थापना कधीपासून आहे, कशा पद्धतीने आपल्या मंडळाची उभारणी झाली? आपल्या मंडळाची स्थापना 1980 पासूनची आहे। बाकी सगळे मित्र वगैरे मिळून आम्ही ही मंडळाची स्थापना केलेली आहे आणि तेव्हापासून मंडळ उभं आहे आपलं। विविध जे काही थीम्स असतात, ज्या काही गणेश चतुर्थीमध्ये प्रेझेंट केल्या जातात, त्यामध्ये आपल्या थीम्स कशा पद्धतीच्या असतात आणि यावर्षीची थीम काय आहे? ह्या वर्षीची आपल्या बाप्पाची थीम आहे ती जगन्नाथपुरीची थीम आहे। गणपती जो आहे तो चिंतामणी आपला गणपती आहे। गणपतीचे जे नाव येतात त्यामध्ये जे चिंतामणी नाव आहे ते चिंतामणीच्या रूपातली ही मूर्ती आहे व थीम जी आहे ती जगन्नाथपुरीची थीम आहे यावर्षीची। आपल्या बाप्पाचं असं खास वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य म्हणजे मी मगाशी जशाप्रमाणे सांगितलं की चिंतामणी नाव जे गणपती येतं त्यामध्ये आपले जे बाप्पा आहेत ते चिंतामणी रूपातले बाप्पा आहेत। त्यांचा जो फेस आहे तो सिग्नेचर फेस आहे जो पॅटर्न केलेला आहे। सो तो गणपती आपला आहे। त्यानंतर समाजकार्यामध्ये आपल्या मंडळाचा सहभाग कशा पद्धतीनं असतो? समाजकार्यामध्ये आपल्या मंडळातर्फे रक्तदान शिबिर भरवलं जातं, अन्नछत्र भरवलं जातं, लहान मुलांना पुस्तकं वह्या वाटप हे दरवर्षी केलं जातं मंडळातर्फे। आगमन असेल विसर्जन असेल यामध्ये आपली कशी भूमिका असते आपल्या मंडळाची? जेव्हा आपलं गणपतीचं आगमन होतं तेव्हा आम्ही ढोल ताशाच्या गजरामध्ये त्याचं आम्ही आगमन करतो व जाताना टाळ्याच्या गजरामध्ये त्याचं विसर्जन करतो। राजारामपुरी जय शिवराय तरुण मंडळाच्या बाप्पाचं आपण आता दर्शन घेतोय। त्यांचा बाप्पा कसा आहे जाणून घेऊयात। नमस्कार। नमस्कार। आमच्या मंडळाचं नाव राजारामपुरी जय शिवराय तरुण मंडळ। आमचं मंडळ राजारामपुरी 6वी गल्ली मेन रोड येथे आहे। गेली 43 वर्ष आमचं मंडळ सकाळी 12 वाजता आमचा गणपती बसतो। त्यामुळे आमच्या गणपतीला प्रथम मानाचा गणपती म्हणून मानलं जातं। म्हणजे प्रत्येक गल्लीमध्ये गल्लीतल्या लेडीज असू देत किंवा काय असू देत की आमचा गणपती कधी येतो याची राजारामपुरीमध्ये वाट बघत असतात। आमचा साधारणतः पहिल्या गल्लीतून मिरवणूक झाली तर 12व्या गल्लीतून मारुती मंदिरपासून फिरून 6व्या गल्लीत येतो। म्हणजे राजारामपुरी परिसरात येणारा हा पहिला मोठा गणपती असतो मंडळाचा। त्यामुळे भाविकांमध्ये आता पहिल्या दिवशीपासून आमच्या इथं गर्दी असते आणि आमचं मंडळ हे तांत्रिक देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे। ह्याच्या आधी आम्ही बजरंगी भाईजानमधील हनुमान आणला होता आणि त्याला 30 फूट आकाशात सोडलं होतं। मोस्टली आमची डेकोरेशन जे असतं ते हायड्रोलिकवर असतात। हायड्रोलिक प्रेशरचा उपयोग करून पश्चिम महाराष्ट्रात एक मेव मंडळ आहे जे हायड्रोलिकच्या साहाय्याने तांत्रिक देखावे तयार करतं। यंदा आम्ही महाराष्ट्राची लोकसंस्कृती दाखवली आहे आणि त्यामध्ये वासुदेव आहे, पूर्ण इथे एक गाव वसवलं आहे आणि आपली जी लोकांची लोकसंस्कृती, कारण आत्ताच्या जे मुलं आहेत त्यांना शांताक्लोज माहिती आहे पण वासुदेव माहीत नाही आहे। आणि वासुदेव असू देत किंवा काय असू दे की ह्यांचं छत्रपतींच्या स्वराज्याच्या कार्यापासून मोठं योगदान होतं। म्हणजे त्यांच्या गुप्तहेर खात्यामध्ये वेगवेगळे लोक होती, ती वासुदेव असू देत वेगवेगळे वेशभूषा करून गावात जायचे आणि गावातून माहिती घेऊन येत असायची। अशा एका थीमवर आम्ही ह्यावर्षी महाराष्ट्राची लोकसंस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। आता ही आमची जी मूर्ती बघताय ही एकमेव मूर्ती आहे जी पूर्णपणे गोल्डन कलरमध्ये असते आणि जवळजवळ भाविकांनी 2041 पर्यंत भाविकांनी गणपती वेगवेगळ्या म्हणजे देणगी म्हणून म्हणजे बुक केला आहे की ते बुक असतो। त्याचप्रमाणे वर्षभर आमच्या मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम होतात। आमच्या गल्लीच्या कोपऱ्याला कधीही तुम्हाला बॅनर किंवा काय पोस्टर दिसणार नाही, कारण ते वाढदिवस किंवा फटाके किंवा येताना गणपती जाताना आमच्याकडे आतषबाजी फटाके वगैरे काय नसतात। ह्या पैशातून आमच्या मंडळातून जे कार्यकर्ते आहेत ते विविध सामाजिक उपक्रम करत असतात। म्हणजे वेगवेगळ्या संस्थांना आमची मदत होत असते। आत्ता देखील गणेशोत्सवामध्ये आम्ही महिलांसाठी प्रसाधनगृह म्हणजे बाथरूमची सोय केली आहे। त्याचबरोबर हिरकणी कक्ष केला आहे, ज्या मातांना स्तनपान करत असेल त्यांच्यासाठी केलं आहे। त्याचबरोबर इथं प्रथमोपचार केंद्र केलं आहे, ते आजपासून भाविकांसाठी आम्ही खुलं करत आहे। त्याचबरोबर 24 तास मंडळाकडे एक डॉक्टर आहेत, डॉक्टर राजेश कागले म्हणून, त्यांना इथं आम्ही बसवण्यात आलं आहे की इमर्जन्सी कुठल्याही म्हणजे जे भाविक येतात किंवा जे सीन बघायला देखावा बघायला लोक येतात त्यांना काही जरी अडीअडचणी झाल्या तर आम्ही मंडळाकडून म्हणजे सॉल्व करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। आगमन असेल बाप्पाचं, विसर्जन असेल, कशा पद्धतीनं मिरवणूक असते आणि कुठून ती
मिरवणूक म्हणजे आम्ही संध्याकाळचे लाईट्स वगैरे नाही, आमचा गणपती सकाळी 12 वाजता येतो आणि आम्ही सकाळी 12 वाजताच विसर्जन करतो. कारण आमच्या मंडळाची एक वैशिष्ट्य म्हणायचं आहे की आम्ही कोणाला नावं नाही ठेवणार, पण आमच्या मंडळामध्ये तुम्हाला एकही गुटखा खाणारा, पान खाणारा किंवा दारू पिणारा मुलगा तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे आमच्याकडे जे सगळे आहेत ते वेल एज्युकेटेड आहेत आणि आम्ही म्हणजे वर्गणीपेक्षा सेल्फ कॉन्ट्रिब्युशनवर गणपती करण्यासाठी प्रयत्न करतो आहे. पण आमचं दरवर्षी एक असतं की तुम्हाला राजारामपूरमध्ये काय असेल काय नसेल, पण आमच्याकडे तांत्रिक देखावा तुम्हाला बघायला मिळणार. 43 वर्षामध्ये फक्त कोविडची 2 वर्ष अपवाद आहेत की आमच्याकडे देखावा नसता, नाही दरवर्षी आमच्याकडे बघण्यासारखे देखावे असतात. आणि ह्याला जिल्हास्तरीय असू दे किंवा राज्यस्तरीय वेगवेगळे पुरस्कार आमच्या देखाव्याला ह्या आधी पण मिळाले आहेत. आणि मागच्या वर्षीचा जो IBN लोकमतनं घेतला होता तो त्या वर्षीचा नंबर पण आम्हाला मिळाला आहे, आजच समजले. जय मराठा तरुण मंडळाच्या बाप्पाचं आपण आज दर्शन घेतोय. नेमका त्यांचा आहे, दरवर्षी त्यांच्या थीम कशा असतात, यावर्षीची थीम काय आहे जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव चिंतन मिरजकर. आपल्या मंडळाचं नाव जय मराठा तरुण मंडळ. गेले 50पेक्षा अधिक वर्ष आपण गणपतीचं आगमन करतो. वैशिष्ट्य म्हणजे आपली गणपतीची मूर्ती शाडूची असते. गेली 50 वर्षापेक्षा अधिक वर्ष आपण तांत्रिक देखावा देखील करतो. इथे सगळे तांत्रिक देखावा आपले एक धार्मिकरित्या असतात. थीम्स असतात धार्मिक, जसं हनुमान असतील, विठ्ठल झाला, तुकाराम, असे भरपूर आपण थीम्स वेगवेगळे दरवर्षी करत असतो. ह्यावर्षी आपण गणपती आपण सुवर्ण केलेला आहे, सुवर्ण दागिने केलेले आहेत गणपतीला. आणि ह्यावेळी आपली थीम असणार आहे ती शनिदेवाची असणार आहे. की शनिदेवाचा आपण जे शनी शिंगणापूरला जे मूर्ती आहे देवाची दगड, तो आपण दाखवलेला आहे ह्यावर्षी इकडे. आणि शनिदेवाचा जर प्रकोप झाला तर त्याला तुम्ही प्रार्थना करण्यासाठी तुम्ही हनुमानाला प्रार्थना करा, अशी आपण ह्यावेळी देखील थीम केलेली आहे. तर आपल्या मंडळाचे दरवर्षी विविध उपक्रम असतात. तर सामाजिक कार्य आपण महाप्रसाद करतो आपण गल्लीत दरवर्षी, गणपती सीझनला करतो. त्यानंतर आपलं रेणुका भक्त मंडळ आहे, जे की भाविकांना आपण बसेस प्रोव्हाइड करून रेणुका डोंगरावर घेऊन जातो आपण. तो एक उपक्रम असतो आपला. पन्हाळागड झाला असेल, विशाळगड, या ठिकाणी स्वच्छता मोहीम आपल्याकडून राबवली जाते. झाडे जगवा, झाडे वाढवा, ही आपला उपक्रम असतो. ते आपण झाडे लावतो भरपूर ठिकाणी. आपण तो एक उपक्रम करतो आपण दरवर्षी. रेणुका मंडळ भक्त मंडळ आहे आपलं, तर ते बसेस पण आपण प्रोव्हाइड करतो, जे भाविकांना इथून आपण घेऊन डोंगराला जातो, तिकडे यात्रा करून आपण इकडे येतो. असे भरपूर विशिष्ट कार्यक्रम आपण मंडळातर्फे राबवले जातात आपल्या. आपला बाप्पा नेहमी म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे आपला बाप्पा हा शाडूचा आहे. त्याचबरोबर बाप्पाची जे आगमन सोहळा असेल किंवा विसर्जन सोहळा असेल, हा कशा पद्धतीनं असतो आणि त्याची मिरवणूक जी मार्ग आहे तो कुठला आहे? आपण गणपती ज्या दिवशी येतो त्या दिवशी आपण मिरवणूक काढतो त्याची. तर पहिल्या गल्लीपासून 4थ्या गल्लीपर्यंत आपण मिरवणूक काढतो. पर्यावरणपूर्वक आपली मिरवणूक असते. सर्वांना एकत्र घेऊन, सर्व फक्त पुरुषच नाहीत तर लहान मुलं देखील किंवा सगळ्या महिला सहभागी होतात. महाआरती महिलांतर्फे आपण गणपतीची केली जाते. असे विशिष्ट उपक्रम आपण दरवर्षी करतो. आणि मंडळात जर तुम्ही बघायला गेला तर जे बेसिक मेकॅनिझम केलं जातं मंडळाचं, ते आपण कुठून बाहेरचे लोक बोलवत नाही. ते आपले जे मंडळातले सगळे इंजिनियर आहेत तेच करतात सगळे स्वतः. राजारामपुरी स्पोर्ट्स ट्रस्टच्या बाप्पाचं आपण आता दर्शन घेतोय. नेमका त्यांचा बाप्पा कसा आहे जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. मी संतोष मगदूम, या मंडळाचा ज्येष्ठ सभासद कार्यकर्ता. हे आमचे अध्यक्ष सुवर शाळेकर, हे खजिनदार अक्षय पाटील, हे बाकी सगळे आमचे कार्यकर्ते, हे सेक्रेटरी जॉन शिकरकर, बाकी सगळे आपले कार्यकर्ते. आमच्या मंडळाची स्थापना 1953 साली झाली. तेव्हा हा लहान स्वरूपात अगदी उत्सव होत होता. त्यानंतर थोडे समज यायला लागल्यावर सगळ्यांना सगळे म्हटले मोठं आपण स्थापन करूया. ते 1985 साली सगळं मोठं स्थापन केलेलं आहे. त्यावेळी भक्त प्रल्हाद, सूर्यमंदिर कोणार्कचं, रशियन महोत्सव, असे विविध आम्ही हे केलं. नंतर त्यानंतर ओझोनचं हे आम्ही केलं. त्यावेळी शिवाजी विद्यापीठचा आम्हाला पुरस्कार मिळाला. हा जो सेटअप आहे हा तामिळनाडूतील विष्णू मंदिराचा सेटअप आहे, हे केलेलं आहे. आणि प्रत्येक वर्षी आता मंदिरच असते आमचं. आणि आपली ही गणपतीची मूर्ती आहे ती शाडूची आहे. गेली 40 वर्ष पूर्ण शाडूची. ही विसर्जन करून प्रत्येक वर्षी नवी करतो आम्ही. पर्यावरणपूरक आहे. हां, हे आत्ता निघले यांचं, कारण आम्ही पहिल्यापासूनच पर्यावरणपूरकमध्ये करतो आहे. ते किती झालं तरी मातीची, आत्ता पण ते दगडूशेठ रूपातलीच आहे. पहिल्यापासून दगडूशेठ रूपातलीच आहे. आणि मंडळाचे सामाजिक कार्य म्हटले तर 26 जानेवारीला रक्तदान शिबिर भरवलेलं असते आपलं.
परत शेणीदान करतात नदीला तिकडं स्मशानभूमीत. पांजरपूरमध्ये चारा वाटप करतात, चित्रकला स्पर्धा घेतात, महिलांसाठी स्पर्धा घेतात, रांगोळी स्पर्धा वगैरे सगळं असं चालू असते उपक्रम. आगमन असेल, विसर्जन असेल, कसं असतं आपल्या बाप्पाचं? तर साध्या पद्धतीनं असते आमचं. आणताना आम्ही पारंपरिक असतो आहे, थोडा आम्हाला डॉल्बी असतो आम्ही, आणि जाताना आम्ही पर्यायी मार्गाचा वापर करतो, त्यामुळं थोडक्या प्रमाणात असते ते. आपलं मंडळ असेल किंवा बाप्पा असेल, ह्याचं असं खास वैशिष्ट्य काय आहे? खास वैशिष्ट्य आता आम्हाला तर अनुभव आहे, नवसाला पावणारा गणपती आहे. बरीच लोक इथे येतात. आता इथं बघा, यात तुम्ही दानपेटीत डॉलर दिसतील तुम्हाला, ते येऊन टाकले आहेत लोकांनी. आणि वर्षानुवर्ष आम्ही बघतो आहे आजूबाजूच्या खेड्यात 1-2-4 भक्त असे येतात की माझी इच्छा पूर्ण झाली आहे, आणि ती आवर्जून येतातच भेटायला इथं. शिवाजी तरुण मंडळाच्या बाप्पाचं आपण दर्शन घेतोय. नेमका त्यांचा बाप्पा कसा आहे, सामाजिक कार्यामध्ये त्यांचं कसं योगदान असतं, दरवर्षी ते कशा पद्धतीच्या थीम मांडतात, ह्यावर्षी त्यांची थीम नेमकी काय आहे जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? दुर्गेश लिंगरस. आपल्या मंडळाबद्दल काय सांगा? आमचं मंडळ जर बघितलं तर राजारामपुरी इथल्या म्हणण्यापेक्षा कोल्हापूर शहरातलं एक जुनं आणि प्रतिष्ठित असं मंडळ आहे, जे अतिशय डिसिप्लिन पद्धतीनं गणपती उत्सव हा जल्लोषात करत असतो. राजारामपुरी शिवाजी तरुण मंडळाचे ह्या गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की आत्ता आपली जी मूर्ती तुम्ही पाहता, ह्याला आपण महाराष्ट्रातला पोटल्या गणपती म्हणून नाव असतो. KR कुंभार हे त्याचे मूर्तिकार आहेत, आणि त्यांनी जेव्हा ही मूर्ती बनवली त्यावेळी ही पहिली मूर्ती आहे कोल्हापूर जिल्ह्यातली किंबहुना महाराष्ट्रातली जी पोटल्या स्वरूपात आहे, आणि त्याचा प्रथम मान हा आमच्या मंडळाला मिळतो. आणि हे मंडळ 1972 सालापासून अस्तित्वात आलेलं आहे. राहिला प्रश्न देखावांचा, तर ह्याच ठिकाणी कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरच्या व्यतिरिक्त आपल्या भारतभर जे काही प्रसिद्ध ठिकाणं आहेत, म्हणजे आता कर्नाटक साईडला गेलं तर म्हैसूर पॅलेस असेल, अयोध्याचं राम मंदिर असेल, दिल्लीचं पार्लिमेंट असेल, असे अनेक देखावे दरवर्षी आपण करत असतो. आणि हे करत असताना उदाहरणार्थ आता म्हैसूर पॅलेस, त्याचं लांबी, रुंदी, उंची हे ॲक्च्युअलमध्ये तिथं काय आहे तेच ह्या 36 फुटाच्या आपल्या गल्लीमध्ये आम्ही बसवत असतो. ह्याच्यासाठी काही रिनाऊंड असे आर्किटेक्ट्स ह्याच्या मागं काम करत असतात. हे जवळजवळ एक महिना ते 1.5 महिन्याचा अंतराने हे काम चालू असतं. म्हणजे हे एका दिवसात हे उभारते अशातला भाग नाही, तर ह्याच्या मागं जवळजवळ महिना ते 1.5 महिन्याची मेहनत असते. ह्या सेटला आम्ही जवळपास एक 12 ते 13 लाख रुपये आम्ही खर्च करत असतो दरवर्षी. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं असणारा प्रत्येक कार्यकर्ता हे पथ्यपालन करत असतो. म्हणजे आज गणपती उत्सव चालू झाला की जे काही थोडेफार अल्कोहोलिक पर्सन असतात ते देखील या 11 दिवसामध्ये आपलं व्यसन बाजूला ठेवतात. त्यानंतर इथल्या आरतीचं एक वैशिष्ट्य म्हणजे सकाळची आरती डॉट 8:30ला चालू होती, संध्याकाळची आरती 7ला चालू होती. मग किती VIP असला तरी त्यांना इथं जर आरतीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना ह्या टायमिंगचं बंधन आहेच. आम्ही कुठल्या VIPसाठी तो टाईम पुढे ढकलत नसतो, हे एक वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर भाविक लोक मनानं पूजा अर्चा करतात. इथं बऱ्याच लोकांनी आपल्या इच्छा इथं व्यक्त केलेल्या असतात आणि त्याची प्राप्ती त्यांना मिळून येते. आज जर त्याच्यावरचे दागिने जर बघितले बाप्पाच्या अंगावरचे, तर हे मंडळाने काही तयार केलेले नाहीत. हे सगळे दागिने हे भक्तांनी डोनेट केलेले आहेत. त्यामुळं आमचा सुवर्ण पोटल्या गणपती म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्यात प्रसिद्धीला आहे. समाजकार्याबद्दल काय सांगाल? नैसर्गिक आपत्ती किंवा जेव्हा काय प्रसंग आपल्या जिल्ह्यावर येतो, आता फ्लड्सचं प्रमाण बऱ्याच वेळा आपल्या कोल्हापूरला सामोरं जावं लागतं, तर अशावेळी कोल्हापूर जिल्हा कलेक्टरना आम्ही निधीच्या स्वरूपात ₹1,00,000 1.5 लाख रुपये आम्हाला जे शक्य आहे हे आम्ही देत आलेलो आहे. कोविडच्या काळात देखील औषध उपचारासाठी आम्ही काही कॅम्प लावले होते. असं विविध उपक्रम आमचे राबवले जातात. मग वर्षातून एकदा ब्लड डोनेशन कॅम्प घेतला जातो, काही वेळा वृक्षारोपणसाठी आम्ही अग्रभागी असतो. राहिला प्रश्न अनेक की आज इतर ठिकाणी जर बघितलं तर डॉल्बीचा गोंगाट फार मोठ्या प्रमाणात आहे, पण ह्या 53 वर्षात ह्या मंडळानं कधीही डॉल्बीचा अवलंब केलेला नाही. हे एक आमचं वैशिष्ट्य आम्ही सांगू शकतो. त्याचबरोबर पर्यायी मार्गानं विसर्जन मिरवणुकीला आम्ही जात असतो, म्हणजे मिरवणुकीला देखील अडथळा होऊ नये
आणि पर्याय मार्गाने जाऊन आपलं विसर्जन व्हावं बाप्पाचं, हे आमचं एक प्रथम क्रमांकाचं महत्त्व असतं. फ्रेंड्स, तरुण मंडळाच्या बाप्पाचं आपण आता दर्शन घेतोय. त्यांचा बाप्पा कसा आहे, त्यांच्या थीम नेमक्या काय असतात जाणून घेऊया. नमस्कार, आपलं नाव? सिद्धांत जाधव. आपल्या मंडळाबद्दल काय सांगा? आपल्या मंडळाला या वर्षी 50 वर्षी पूर्ण झाले. आपल्या दरवेळेला काहीतरी वेगळी थीम असते. यावेळेला कृष्णाची आहे, मागच्या वेळेला श्री महालक्ष्मीची होती. तसं आपल्या विविध उपक्रम पण राबवले जातात. जसं की आता महाप्रसाद आहे येतेल्या 2 दिवसामध्ये. अशा प्रकारे काहीतरी उपक्रम राबवले जातात. आपल्याला सामाजिक उपक्रम असतात. त्याचबरोबर आपल्या वैशिष्ट काय सांगाल? आपला बाप्पा कशा पद्धतीचा आहे, काय? हा आपला रेग्युलरमध्ये पोटल्या गणपती म्हणून येतो, पण आपला बाप्पा नवसाला पावणार आहे. म्हणजे बऱ्याच लोकांनी त्याबद्दल हे केलेलं आहे, माहिती दिली आहे की सगळ्या त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. तसं बाप्पाचं आगमन असेल, विसर्जन असेल, कसा सोहळा असतो नेमका? सगळं पारंपरिक असतं. पारंपरिक असतं पूर्णपणे. पद्मराज स्पोर्ट्सच्या बाप्पाचं आपण दर्शन घेतोय. नेमका त्यांचा बाप्पा कसा आहे, मंडळ कधीपासून आहे, त्यांचं समाजकार्यामध्ये योगदान कसं असतं, मिरवणूक, आगमन, विसर्जन कसं असतं जाणून घेऊया. रोहित राजेंद्र गोते, पद्मराज स्पोर्ट्स, राजारामपूर, नवी गल्ली. आपले काय मूर्ती सिंहासन रूपातले आहे आणि दरवर्षी आपलं दरबार असतो. नवीन सेटअप असतो आपला. आगमन सोहळा आपला मोठ्यानं असतो आणि शेवटचे 2 दिवस भजन असते आपले. परत प्रसाद असतो. इथं आपण भात, बासुंदी तीन सगळं आपण वाटप करतो इथं. आणि दरवर्षी ही होळी मोठ्यानं आपली साजरी होते. परत आपण शेणी, चारा तीन सगळं आपण दान करतो. रक्तदान शिबिर असते आपले. मंडळ कधीपासून स्थापना आहे मंडळाची? 1974. तेव्हापासून कसे उपक्रम आपण आजपर्यंत राबवले समाजामध्ये असताना मंडळाचं कसं योगदान आहे? आपलं चांगलंच योगदान आहे. सगळ्यांना समाजकार्य करतो आपण. सगळ्यांना इथं मध्ये ज्येष्ठ नागरिक तीन सगळे असतात आपले. इंद्रप्रस्थ तरुण मंडळ राजारामपुरीच्या राजाचं आपण आज दर्शन घेतोय. नेमका राजा कसा आहे जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? निखिल सूर्यवंशी. आपल्या मंडळाची स्थापना कधीपासून आहे, आपल्या मंडळाची उभारणी कशी झाली? 1992 पासून आपलं मंडळ आहे. आपले 10 वर्ष झालं पेनवरून मूर्ती आणतो. दरवेळेला आपली मूर्ती एकच असते, पेनवरून आपण आणतो. आपला केरळ आत्ता जे थीम आहे ती केरळ स्टाईलमधली आहे. मतलब केरळची अशी थीम आहे. दरवर्षी आपण वर्षभर पण हे करतो, उपक्रम करत असतो. बऱ्यापैकी आमचा पूर्ण फोकस हा गणपतीसाठी असतो. म्हणजे 10 दिवस जे भाविक येतात त्यांना पूर्ण असं मन भरून यायला पाहिजे, प्रसन्न व्हायला पाहिजे अशा आहे ना आपण दृष्टीनं. आणि आमचं आगमन सोहळा वगैरे पूर्ण पारंपरिक दृष्टी असते. म्हणजे DJ डॉल्बी वगैरे असं काही नसतं आमचं. आणि दरवेळी तुम्ही आला तरी आमचं दरवेळी तुम्हाला असंच दिसणार पूर्ण. वेगवेगळ्या प्रकारची थीम सेट पूर्ण असा वेगवेगळा. म्हणजे भाविक जो येणार त्याला पूर्ण प्रसन्न होऊनच इथून जाणार तो. अशा प्रकारे पूर्ण दृश्य असतं मंडळाचं. आपल्या बाप्पाला राजारामपुरीचा राजा समजलं जातं. नेमकं त्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्याला राजारामपुरीचा राजा असं का समजलं जातं? ते आपल्या इथं येऊनच लोकच हे करायला लागलेत. राजारामपुरीचा राजा. आपला मूर्तीचा जो पॅटर्न आहे तो कुठंच नाही आहे पूर्ण महाराष्ट्रात. जो कलर काम आहे ना ते कुठेच नाही आहे. त्याच्यामुळे राजारामपुरीचा राजा असे लोकच म्हणायला लागले. त्यानंतर मग मंडळ म्हणायला लागलं राजारामपुरीचा राजा. दिलेली थोडक्यात काय म्हणतात ओळख उपाधी, लोकांनी दिलेली उपाधी आहे राजारामपुरीचा राजा म्हणून. बाप्पा नेमका कोणत्या स्वरूपात आहे सांगता येईल का? बाप्पा हे आपला पॅटर्न आहे, हो लालबाग पॅटर्न आहे. तसं बघायला तर मूळ स्वरूपच आहे, कोणत्या रूपात नाही आहे. बाप्पाचा हा मूळ स्वरूपच आहे. आपला देव नवसालाही पावतो. वैशिष्ट्य नवसालाही पावतो. सामाजिक उपक्रम आपण रक्तदान शिबिर ठेवतो. परत होळीला आपण शेणी वाटप करतो. मतलब मशानभूमीला शेणी देतो, 5000 शेणी. आणि चित्रकला स्पर्धा वगैरे असते 10 दिवसामध्ये आपण करतो. सन 2024मध्ये ABP माझाचा पश्चिम महाराष्ट्र उत्कृष्ट गणेश मूर्ती म्हणून आम्हाला पुरस्कार मिळालेला आहे. आता गेले 9 वर्षाला आम्ही अशा उत्कृष्ट असे सेट उभा करत आहे. त्यामुळे लोकांचा कल आमच्याकडे जास्त येण्याचा आहे पहिल्या दिवशीपासूनच, की जेणेकरून आकर्षित मूर्ती देखावा असं विविध उपक्रम आम्ही राबवतो. त्यामुळे मूर्ती आम्हाला सगळ्या लोकांना आवडते, मन प्रसन्न
भरते की मूर्ती एकदम एक नंबर आहे, चांगली आहे. अशा तऱ्हेने लोकांचा प्रतिसाद आहे आम्हाला दरवर्षीप्रमाणे. राजारामपुरीतील बाप्पाचं दर्शन घेतलं, त्यांचे सुंदर सुंदर देखावे असतील, विविध प्रकारचे बाप्पा असतील, मंडळ असेल, या सर्वांचीच माहिती आपण जाणून घेतली. TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील सोबत वैभव चौगले.